काय म्हणता, कायची चालू आहे चर्चा? काही मेळावे गिळाव्याची होऊन राहिली वाटते सुरुवात आपल्या इकडे विदर्भात. त्याची चालू आहे वाटते. कधीपासून होऊन राहिले मग मेळावे गिळावे चालू? फिकर पडली रे पिंटे मेळाव्याची. तुझं लग्न करा लागते या वर्षी, म्हणूनच तू लय विचारपूस करू राहिला आहे का नाही? हो ना, आम्ही म्हटलं काही लागला तर लागला काही आपला मेळ या वर्षी, म्हणून म्हटलं काही होतात मेळावे चालू तर विचाराव. 2 वर्ष झाले पोरी पाहून राहिले माझ्या घरचे, तरी मला कोणी पोरगी नाही देऊन राहिलं. मी इतके कामधंदे करतो, पण माझ्या घरी वावर कमी आहे म्हणून मला कोणी पोरगी नाही देऊन राहिलं. सऱ्या पोरीवाले नोकरीवालाच पोरगा पाहिजे. आता आम्हाला नाही लागली सरकारी नोकरी तर आम्ही काय करावं? आम्ही काही शिकलो नाही, आम्ही काय प्रयत्न केला नाही नोकरी लागायसाठी, नाहीच लागली तर आम्ही काय करावं? नाराज होऊ नको पिंट्या. 4-5 वर्षापासून जे पोरीवाले थकले, तू यासारखा होणारच पोरगा पाहता. तू ये जमीलच या वर्षी. नाराज होऊ नको तू. आपण पाहूच तू यासाठी या वर्षी. पिंट्याचा बाप काही पोरीसाठी प्रयत्न नाही करू राहिला का? काही स्थळ गिळ पाहून नाही राहिला का याच्यासाठी? अरे बापा, त्याच्या बाबांनी थकले म्हटलं पोरी पाहू. काय करणार आहे ते? पोरीवालीच्या अपेक्षाच लय वाढल्या ना आता. त्याचा बाप तर म्हणून राहिला यावर्षी एखादी दुसरपण्या बी असली तर चालते ना आपल्याला. लग्नाच्याच पोरीचं काही राहिलं नाही, पण ते दुसरपण्यावाले पोरीवाले ते बी म्हटलं आता गोष्ट नाहीत घेऊन राहिले. काय करावं आता? आता पोरीवाल्याचे भाव म्हणजे लयच वाढले ना. पोरीवाले गोष्टच नाहीत घेऊन राहिले कानावर. हो ना, आमच्या बाबतीत कसं पोरावाल्याचे दिवस होते, पोरावाले गोष्ट ना घेत. आता पोरीवाल्याचे दिवस आले. ते जुनी म्हण खोटी थोडी आहे काही, प्रत्येकाचेच दिवस येतात म्हणून. मग ते तू या पोरागिराचं काही करतं का नाही या वर्षी? तू पोरग तर नोकरीवर आहे ना, त्याला काय बापा बातच भेटते पोरगी. नोकरीवालेच तर पाहिजे चालू आहेत आता. हो, आपल्याला करायचं आहे आपल्या पोराचं या वर्षी, पण आपलं कसं, आपला पोरगा इंजिनियर आहे तर आपल्याला पोरगी बी इंजिनियरच पाहिजे ना. आपल्याला पोरगी बी लागेलच पाहिजे. कसं आहे आता, आपण आपल्या पोराला एवढा खर्च पाणी लावला, एवढा आपण त्याला कसं विदेशात आता जाते तो, आता त्याला विदेशातली ऑर्डर आली. आता मग ते कसं आपल्याला त्या मानानं आपल्याला आपल्या लायकीची पोरगी लागेल ना. आता शिकलेल्या मुलीचे तर लय काही आले, मग इकडे तिकडे पोरी, काही आपसवारी, काही आपले प्रेम संबंधातून भरपूर सोयरी का आल्या. पण आता कसं आहे, आपल्याला आपल्या पोराच्या मनानं घ्यायला लागेल ना. आपल्या पोराचं म्हणणं आहे त्याला लागेलच पोरगी पाहिजे म्हणते. दिसाचं काही नाही म्हणते एवढं, आपल्याला म्हणते बाबा लागलेली पोरगी पाहिजे एखादी. चालू आहे पायनो, अशी एखादी तर सांग जा मग तुमच्या इकडे. शामराव भाऊचं बरं आहे का नाही? यायले 2 पोरी झाल्या, पोरगा नाही ना काही नाही. आता यायच्या भोवती काय, यायले जसा लागला तसा पोरगा पाहून राहिले ते. त्याच्याजवळ काय बापा चॉईस आहे. आता कसं पोरावाल्याही जवळ कमी ऑप्शन आहेत ना, पोरावाल्याजवळ एकच ऑप्शन आहे, कशी असली काही असली तर पाहिजे. पण पोरीवाल्याले कसं आहे, पोरीवाल्याले म्हणजे मनासारखं, त्याला जसं लागलं तसं ते पाहतात. यावर्षी करता का नाही भाऊ लग्न? यावर्षी आहे का नाही तयारी लग्नाची? काही बुंदी गिंदी खाऊ घालता का नाही आम्हाला? दरवर्षीचं वर्ष जसं काही खालीच चालले आपल्या मित्रमंडळीत, काही कोणाचे लग्नाची काही वार्ता येऊनच नाही राहिली. म्हणून म्हटलं काय आता तुम्ही पोरीवाले, पोरावाल्याची जरा झंझट आहे, पोरी भेटत नाही कोणाला. कसं पाहिजे काय पाहिजे, आता पोरीवाल्याचं कसं ज्या वर्षी वाटलं त्या वर्षी उरकून टाकू शकतात ना ते काही. मग यावर्षी आहे का नाही बुंदीगिंदीचा मेळ आपला? अरे आपली पोरगी BSc व्हायलाय. चांगले चांगले स्थळ येऊ राहिले ना. 10 एकर वाला ओलितावाला आपल्या पोरीले येऊन राहिला. पण पोरीची माय सुचूच नाही देऊन राहील ना. नाही म्हणते, मला म्हणते नोकरीवालाच पाहिजे. आता खरंच सांगा, नोकरीवाले पोरं आहेत तरी काय? दुंडून बी सापडत नाहीत. इकडून तिकडून 1-2 पोरं नोकरीवाले असले बी तर आता ऐकलं नाही का तुम्ही, याचा पोरगा इंजिनियर आहे तर पोरगी बी इंजिनियरच पाहिजे म्हणते ना लागेल. असं आहे ना ते. आपण जे वर्ष पाहतो त्याच्या अपेक्षा लय वर्ष झाल्या ना. आता कसं करावं या बायाला, कसं सांगावं ते समजून नाही राहिलं. चांगला पोरगा हाय म्हटलं, वलितावाला हाय. आता काय शेतकरी काय कुठे मागं राहू राहिला का नोकरीवाल्याच्या? तोही तेवढंच उत्पन्न काढते ना. त्याला जितकं पॅकेज भेटत नाही तितकं याचं उत्पन्न निघते. आता थांबून थांबून किती दिवस थांबाव? या वर्षी म्हटलं चांगला एखादा होणार पोरगा, चांगला आपल्याला बागायतदार सापडला की लावून टाकावं म्हटलं लग्न. कसं आहे आता, किती थांबलं तरी आपल्याला तर आपल्या अपेक्षा वाढतच चालल्या ना. आपण आपल्या मनासारखा भेटासाठी किती वर्ष थांबलं तर आपल्या दरवर्षीच्याच अपेक्षा वाढत चालल्या. आता नोकरीवाल्याच काय हो, नोकरीवाल्याला काय काम नाही करायला लागत. त्याला बी सकाळपासून गेलो की संध्याकाळी तोंड नाही दिसत ना घराचं. आपला शेतकरी म्हणजे कसा मनाचा राजा, जितकं वाटलं तितकं काम करते आणि पीक पाणी होतेच. आता शेतकऱ्यासाठी सुविधा बी पावर किती भरपूर निघाल्या का नाही. म्हणून माझी अशी इच्छा आहे बा. आता आपण काय करावं, आता माझ्या बायकोनं सुचू दिलं तर हाय, आता पाहू काय होते तो. तुम्ही माणसानं बाया लय डोक्यावर घेतल्या ना. आमच्या वागतीच्या बाया अशा नव्हत्या. जसं म्हटलं तसं ऐकत त्या. बस म्हटलं की बसत आणि उठ म्हटलं की उठत.
माणसाईच्या पुढे शान नशे बोलायची आणि आता आता तर तुम्ही बोलू शकत ना त्या बायाच्या पुढे. चालले उली उली तोंड करून राहिले. तुम्हाला का तुमच्या बायका वागवता येतात का? मग मित्रमंडळी, आमच्या इकडे अशा चालू आहेत लग्नाच्या चर्चा. तुमच्या इकडे झाली का नाही सोयरिका गिरिकाईला सुरुवात? कमेंट्स करून सांगायला विसरू नका बरं. सोबतच आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.